कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे बघ श्रीनू, तसं काय असेल ना तर मी चारूला अजिबात सोडणार नाही। अरे आधी ओवीशी लग्न कर म्हणून तुझ्या मागे लागली होती, तिच्या गळ्यात मंगळसूत्र घाल म्हणून तिने मंगळसूत्र आणून दिलं तुला, आणि आता तिने तुला तिच्या नादी लावलंय। ही काय भानगड आहे? आणि हे सगळं तुम्ही मुंबईवरून आल्यापासून होतंय। आधी तर तू ओवीशिवाय दुसऱ्या कोणाचा विचारही करत नव्हतस, आणि चारू आता कुठून आली रे तुझ्या मनात? एक लक्षात ठेव, आता ही दादाची अट आहेच की या घरातला सगळ्यांचा होकार असायला हवा, तरच तुझं आणि चारूचं लग्न होईल। पण श्रीनू, मी आत्ताच सांगते, चारू जरी माझी भाची असली ना तरी हे लग्न मला कधीच मान्य नसेल। आणि या बघ श्रीनू, ओवी सारखी मुलगी आपण शोधूक बाहेर जरी पडलो ना तरी 7 जन्म लागतील। अरे कुठे ती गुणी ओवी आणि कुठे ही अवदसा चारू? हे बघ श्रीनू, तुला ह्यातून बाहेर पडण्यासाठी काही मदत हवी असेल तर आम्हाला सांग, आम्ही तुझ्यासाठी काहीही करू। तर आणि चारू जर खरंच काही चाल खेळत असेल तर ती आपण हाणून पाडू आणि सगळं पहिल्यासारखं होईल। श्रीनू, तू काही काळजी करू नकोस, तू आणि ओवी सुखात राहाल। पण तुझं लग्न जर त्या चारूशी झालं ना तर घरातले सगळे निराश होतील रे। नाही बघ, नीट विचार कर, काही घाई नाहीये, आम्हाला फक्त तुझं भलं झालेलं बघायचंय, बाकी काही नाही। हे बघा, मला माझ्याबद्दल काही वाटत असेल आणि माझ्या सुखाची तुम्हाला चिंता असेल तर तुम्ही या लग्नाला परवानगी द्याल। श्रीनू, बाकी तुम्ही मला किती समजवण्याचा प्रयत्न करा, पण माझा निर्णय बदलणार नाही, माझं ठरलंय। अरे श्रीनू, तुझा ठरला? हो ठरला तुझा? हा, तुका त्या चारूशीच लग्न करूचा हा काय? हो, मला तिच्याशीच लग्न करायचंय। हा ना, मग या घरातून वाटेक लाग आणि पुन्हा ना या घरात पाऊल ठेवायचा नाही। ताई, काय बोलतस तू? या हे लाली, तुझं काय चाललंय? अगं जरा तरी समजून घे त्याला, परिस्थिती काय आहे, तुझं काय चाललंय? जे का अक्कल नाही ना ते का काय समजून घ्यायचा? हा, तोंड वर करून बोलत होता ना यो। हा, माका चारूशीच लग्न करूचा हा, मग तू माका घरातून बाहेर काढलास तरी चालाल? मग जा या घरातून बाहेर जा। पण मी त्या चारूक ना सून म्हणून या घराचो उंबरठो ओलांडूक देणार नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।